गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आज 1 एप्रिल आहे. त्यात सर्वांना नवीन महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज सायकलिंग करता करता आजपासून योगा आणि शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे. तर आज पहिला व्हिडिओ शूट करतो आहे या महिन्याचा. आणि मला काही अपडेट्स द्यायचे होते. म्हणजे हा महिना जो आहे तो म्हणजे आजच्या 2016 साली मी फुल टाईम या कामाकडे या महिन्यापासून सुरुवात केली होती. आणि त्यात खूप म्हणजे जे काही एक्सपिरियन्स आले त्याच्यातला काही म्हणजे बऱ्याच लोकांना एक हेल्थ इन्शुरन्सच्या याच्यात पॉईंट होता, तो डिस्कस करायचा होता. तर त्याकरता हा एक शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे. आणि त्यात तुम्हाला बरेचसे लोक विचारतात की जेव्हा प्रपोजल फॉर्म ऑनलाईन भरला जातो हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सचा, तर त्यात एक प्रश्न असतो की आर यू स्मोकिंग और च्युइंग टोबॅको. तर बरेच विचारतात की जेव्हा मी बऱ्याच लोकांना आज जेव्हा मी त्यांच्यासोबत डिस्कस करताना हे केलं बोलताना, तर तेव्हा त्यांनी म्हणजे म्हणता की ओकेजनली घेतात वगैरे. ते ठीक आहे, पण जेव्हा ॲक्च्युअल प्रपोजल फॉर्म भरला जातो तर त्यात फक्त स्मोकिंगचं जे हे असतं, स्मोकिंगमध्ये तुम्हाला जनरली विचारता की कुठपर्यंत ॲक्सेप्टेबल आहे, कुठपर्यंत नाही आहे. तर जे लिमिट आहे ते म्हणजे एका दिवसाला तुमच्या 6 सिगरेट्सपेक्षा जास्त स्मोकिंग नाही पाहिजे. आणि जे ड्रिंकिंग आहे ते 2 पॅक्स म्हणजे ॲटलिस्ट 200 ml कमी राहिलं पाहिजे. तर जेवढं बहुतेक कंपन्या इथपर्यंत ॲक्सेप्टेबल करतात. आणि जर का याच्यापेक्षा जास्त असेल तर म्हणजे तो क्लेम मिळताना म्हणजे खूप अडचणी येतात. दुसरं अपडेट असं द्यायचं होतं की खूप सारे आता ऑपरेशन्स असतात हेल्थ इन्शुरन्सच्या याच्यातच. तर त्याच्यात बरेचसे लोक विचारतात म्हणजे आमचा फुल क्लेम सेटलमेंट नाही झाला आहे. आणि त्यात सांगतात की एवढेच पैसे मिळाल, बाकीचे एवढे का डिडक्ट केले. तर काही याच्यामध्ये असं असतं की 2 सर्जरी येतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की माझ्या एका क्लायंटांचं कॅटरॅक्ट ऑपरेशन होतं. तर त्यात कॅटरॅक्ट ऑपरेशन करायच्या आधी त्यांना चष्मा पण होता. तर जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता म्हणजे मोतीबिंदूचं जे ऑपरेशन करणार आहेत त्यात तुम्ही म्हणजे चष्मा काढायचंही सर्जरी एकच याच्यात करून घ्या. तर अशी जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा त्यात जे फक्त तुम्हाला मोतीबिंदू करता जे वापरणार आहेत त्या लेन्सचा खर्च मिळणार आहे. चष्मा काढायच्या ट्रीटमेंटचा जो डॉक्टर त्यात खर्च जो करणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही आहे. हा एक पॉईंट लक्षात घ्या. कारण 2 प्रकारचे जनरली हे असतात. ज्या एक मोनो लेन्स असते तर ती फक्त याच्यासाठी वापरली जाते मोतीबिंदू करता. आणि जनरली एक मल्टीफोकल लेन्थ असते. तर मल्टीफोकलचा तुम्हाला यात खर्च नाही मिळत. त्यामुळे बरेचसे जेव्हा क्लेम सेटल होतात तेव्हा
तर हा जो इश्यू आहे हा म्हणजे फक्त तुम्हाला मोनोफोकल लेन्सचा जो स्टँडर्ड रेट आहे तो दिला जाणार आहे. मल्टीफोकल्स म्हणजे जो चष्मा काढायची जी विशिष्ट म्हणजे जी सर्जरी असते तर त्याच्यात तो नाही मिळत. नंतर अजून जे जे असे काही एक्सपिरियन्स आलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर्स करेलच. व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे. थँक्यू. बाय. विश यू हॅपी फर्स्ट मंथ ऑफ द डे अँड एन्जॉय द संडे. थँक्यू.